तुम्हाला टायटलवरून समजलं असेल ना की काहीतरी मी युनिक व्हिडिओ घेऊन आलेले आहे. असे काही सनस्क्रीनचे तुम्हाला फॅक्ट सांगणार आहे जे तुम्ही ऐकून अवाक व्हाल किंवा तुम्हाला हे माहीतच नसतील पहिले. जर तुम्हाला कुठला फॅक्ट माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की हा फॅक्ट मला माहीत होता अगोदर, पण तरी देखील तुमच्यासोबत काहीतरी मी शेअर करते आज. आणि हे असं काही शेअर करते ज्याच्यावरून तुम्ही आता सनस्क्रीनला जेवढं हलक्यात घेताय ना तेवढं तुम्ही हलक्यात घेणार नाही, कारण खूप जास्त मुली आहेत, खूप जास्त महिला आहेत ज्या खूप जास्त सनस्क्रीन हलक्यात घेतात, म्हणजे लावतच नाहीयेत, अक्षरशः लावत नाहीयेत. आणि हे जर सगळं तुम्ही करताय तर या व्हिडिओ पासून पूर्णपणे बंद करा. सो त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. काही सनस्क्रीनचे फॅक्ट्स जे आहेत तुम्हाला मी सांगणार आहे, आणि सनस्क्रीन का लावायची असते, कशी लावायची असते, कशी रिअप्लाय करायची, सगळ्याचे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहेत, जाऊन बघा. सनस्क्रीन टाकलं ना आणि माझं नाव टाकलं तर नॉर्मली तुम्हाला ते सर्च बॉक्स मध्ये दिसतील, तर तुम्ही जाऊन ते बघू शकता आणि तुम्हाला समजू शकतं की कशा प्रकारे सनस्क्रीन वगैरे लावायची आहे. सो आता आपण ते फॅक्ट्स म्हणणार आहोत की कशा प्रकारे लावायचं. असे काही तुम्हाला फॅक्ट सांगते मी जे तुम्ही कधी ऐकलेच नसतात, आणि ऐकले असतील तर मला कमेंट करून सांगा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून जा, आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. चला व्हिडिओला सुरू करूया. आपल्याला असं वाटतं की सनस्क्रीन हे एक मॉडर्न इन्व्हेन्शन आहे. म्हणजेच काय, तर आपण नवीन नवीन जेव्हा आलो किंवा आपल्यापासून किंवा थोड्याशा अजून अगोदरच्या काळापासून ही सनस्क्रीन सुरू झालेली आहे. अगोदरपासून काही सनस्क्रीन वगैरे असल्या काही प्रथा नव्हत्या, पण ते सगळं चुकीचं आहे. मी तुम्हाला जे प्रूफ सांगते किंवा तुम्हाला मी जे सांगते, जे मी मला माहिती काढली आहे, जे मला माहित झालंय ते तुम्हाला मी सांगते. ग्रीक जे होते ना, ग्रीक जी पद्धती होती, ग्रीक जी संस्कृती होती, ती ऑलिव्ह ऑइल वापरायची ऍज ए सनस्क्रीन म्हणून. जे ऑलिव्ह ऑइल आहे ते नॅचरल सनस्क्रीन आहे. जर तुम्ही ते ऑलिव्ह ऑइल तुमच्या चेहऱ्यावर, अंगाला सगळ्यावर लावलं ना तर ते नॅचरल सनस्क्रीनचंच काम करतं, उलट छान काम करतो अजून सनस्क्रीन पेक्षा. आपण ते लावू शकत नाही, ते किती तेलकट असं तुम्हाला चांगलं माहितीये, आपण ते लावू शकत नाही. ग्रीक लोक त्या ऑलिव्ह ऑइलचा ऍज ए सनस्क्रीन म्हणून उपयोग करायची. सोबतच जी इजिप्त लोक होती ना, जे एन्शियंट इजिप्त होते, ते देखील राईस ब्रेन ऑइल किंवा आपलं जस्मिन ऑइल अशा प्रकारचे देखील सनस्क्रीनचा वापर करायचे, म्हणजे अशा प्रकारच्या तेलांचा सनस्क्रीन म्हणून वापर करायचे. आपल्याला असं वाटतं की आपण जे SPF 30 लावतोय ते डबल आपल्याला प्रोटेक्शन देते, म्हणजे जे SPF 15 लावलं त्याच्यापेक्षा SPF 30 आपल्याला डबल प्रोटेक्शन देते. तर असं काहीच नसतं, हा तुमचा स्वतःचा भ्रम आहे. SPF 15 आणि SPF 30 याच्यामध्ये खूप असा किंचित असा डिफरन्स आहे, किंचित असं नाही, 1-2% डिफरन्स आहे. कसं ते तुम्हाला मी सांगते. SPF जे 15 आहे ते आपल्याला जे सन रेज आहेत, UVB रेज आहेत, त्यांना टाळण्यासाठी ब्लॉक करतं. किती टक्के बरं? 93%. आणि जे सनस्क्रीन 30 आहे ते UVB चे रेज आहे त्यांना ब्लॉक करतं किती टक्के? 97%. म्हणजे किती टक्के जास्त? 4% जास्त. बस आणि बस 4% जास्त. मग तुम्हाला असं वाटत असेल ना की 15 लावल्यावरती जेवढं होतं त्याच्यापेक्षा डबल आपण 30 लावलं होतं, असं काहीच नसतं. तुम्ही जर आळशी नाही आहात ना तर तुम्ही 15 किंवा 30 वर वळू शकता. तुम्ही दर अर्धा तासाने, दर 1 तासाने ते रिअप्लाय करू शकता. पण जर तुम्ही माझ्यासारखे आळशी असाल तर माझ्या मते तुम्ही जास्त प्रोटेक्शन वालं सनस्क्रीन घ्यायचं, जे की UVB 50 म्हणजे SPF 50 पासून येतं ना ते वालं घ्या. SPF 50-60 हे वालं घ्या, जेणेकरून त्याचा रिअप्लाय खूप 2 तासाने वगैरे करायचा असतो, नाही तर 40 मिनिटांनी वगैरे सारखं सारखं आपल्याला अप्लाय करावा लागतो, आणि ते आपल्याला शक्य होत नाही अजिबात. त्यामुळे SPF 50 घ्यायचं आणि ते लावायचं. आपल्याला काय वाटतं, UVA आणि UVB हे सूर्याची किरणच आहेत आणि ती सेम इफेक्ट करतात. नाही, तर UVA आणि UVB हे वेगवेगळे इफेक्ट करतात. आता UVB काय करतं? UVB करतं आपल्या स्किनला जळवतं, पूर्ण बर्न करून टाकतं, आणि सोबतच त्याच्या बर्नचे जळलेल्याचे मार्क्स आहेत ना, ते काळे काळे डाग असतात आपल्या चेहऱ्यावर येतात, ते येण्याचे कारण आपलं UVB असतं. आणि UVA काय करतं, तो UVA जे आहे ते तुम्हाला अक्षरशः पॅकेजिंग देते. लाईक हे तुम्हाला असं म्हणतं ना, फॅशियल पॅकेजिंग, आपलं ब्रायडल पॅकेजिंग ते देते. लाईक कुठलं माहितीये का? तर ते आपल्याला स्किन एजिंगचं पॅकेजिंग देते. तुमची स्किन सुरकू द्यायला लवकर सुरुवात होणार, तुमची एजिंग करायला लवकर सुरू होणार, काळे घेरे लवकर यायला सुरुवात होणार, हळूहळू तुमची स्किन तुमच्या म्हातारपणाकडे वळणार. अकाळी म्हातारपण ज्याला म्हणतात ना ते यायला सुरुवात होते UVA ने. हे लक्षात ठेवायचं, UVB जळवते आणि UVA म्हातारपणाकडे नेते. तुमची सनस्क्रीन वॉटरप्रूफ आहे का? कधी वाचलंय त्याच्यावरती? मला देखील हे माहिती नव्हतं, पण मी माझ्या सनस्क्रीनवरती वाचलं की ती वॉटरप्रूफ आहे की नाही. जर तुमची सनस्क्रीन वॉटरप्रूफ नाहीये तर तुम्ही तिला आरामात, म्हणजे तुम्ही जर धबधब्यावर जाताय
वॉटर पार्कला जाताय आणि मस्त मजा मारताय आणि तुमची वॉटरप्रूफ सनस्क्रीन नाहीये, काहीच उपयोग नाही, तुम्ही टॅनिंग होणार. तुम्ही म्हणणार काय की मी तर सनस्क्रीन लावली आहे, मला काही नाही होणार, मी छान सनस्क्रीन लावली, आता मी छान मस्त खेळू शकते, बागडू शकते. पण पाण्यामुळे जेवढं टॅनिंग होतं ना तेवढं कशामुळेच होत नाही, सूर्यामुळे पण देखील होत नाही. पण जर तुमची सनस्क्रीन वॉटरप्रूफ नाहीये, त्याच्यावर वाचायचं आणि नसेल ना, तर तुम्हाला टॅनिंग परफेक्ट होणार, खूप जास्त होणार. आणि जर तुमची सनस्क्रीन वॉटरप्रूफ आहे, लाईक ए वॉटर रेसिस्टंट, किंवा तुम्ही म्हणू शकता की ती वॉटरप्रूफ असून म्हणजे आहे, त्याच्यावर लिहिलं असतं ना वॉटरप्रूफ सनस्क्रीन असं, जर ती आहे तरी देखील ती जास्तीत जास्त 40 ते 60 मिनिटं, म्हणजे 40 मिनिटं किंवा 1 तासच चालू शकते. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा रिअप्लाय करावाच लागतो, नाही तर तुम्ही पुन्हा टॅनिंग व्हायला सुरुवात होता. 40 मिनिटं तर आपण नाही खेळत, अधिक जास्त वेळ दिवसभर आपण असतो, धबधब्यावर असतो आपण, त्या दिवसभर आपण तिकडे छान असं वॉटर पार्क मध्ये असतो. त्या टायमिंगला तुम्हाला रिअप्लाय किती वेळा करायची आहे बघा. जरी वॉटरप्रूफ असली तरी देखील रिअप्लाय करावी लागणार, आणि वॉटरप्रूफ नसले तर पर्यायच नाही, तर तुम्ही टॅनिंग होणार. त्यापेक्षा सनस्क्रीन नाही लावून गेलेलंच बरं, टॅनिंग होऊन यायचं मस्तपैकी आणि नंतर मग टॅनिंग काढायचे प्रोडक्ट वापरत राहायचे. त्यापेक्षा मी तुम्हाला सांगते, छान सनस्क्रीन स्प्रे घ्यायचा आणि तो वापरायचा, भले तो अनइव्हन होतो थोडासा, पण डॅब डॅब करून लावायचा. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण सनस्क्रीन स्प्रे वापरतो, जसं की मी तुम्हाला सांगितलं. आता मी वापरते खूप वेळा जास्त, जेव्हा मला बाहेर जायचं असतं त्यामुळे सनस्क्रीन स्प्रे वापरते. तो जो सनस्क्रीन स्प्रे आहे तो अनइव्हन होतो आणि त्याचे जे पार्टिकल्स असतात ना, तुमच्या चेहऱ्यावरती कुठेही, म्हणजे थोडंसं इथे जास्त लागलंय, ते कमी लागलंय, आणि ते स्प्रे करताना चेहऱ्यावर कमी, हवेत जास्त, असं असतं. सो ते लावल्यावरती सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण डॅब करून घ्यायचं, डॅबिंग करून थोडंसं रब करून घ्यायचं, जेणेकरून काय होणार की तुमचं ते इव्हन राहणार आणि छान लागणार. त्यामुळे लक्षात ठेवायचं, थोडं सनस्क्रीन स्प्रे टाळाच, कारण हवेत जास्त ऊन होतो आणि तुमचे पैसे फुकट आहेत त्याच्यामुळे. पण बाहेर जाताना ठीक आहे, चालून जातं, आपण मेकअप केलेला असतो त्यामुळे वरून आपल्याला स्प्रे करायचा, ठीक आहे, चालून जातं. पण जर तुम्ही घरी आहात तर सनस्क्रीन स्प्रे न वापरता नॉर्मली सनस्क्रीन वापरायला सुरुवात करा. तो अशा प्रकारे काही जे फॅक्ट्स आहेत तुम्हाला मी सांगितलेले आहेत. जर आवडले असेल, माहिती असतील तर कॉमेंट मध्ये सांगा कुठला माहिती तुम्हाला फॅक्ट्स तो. सो आता भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. बाय, लव्ह यू ऑल.